आज बनवूयात भोगी स्पेशल भाजी. साठी सर्व साहित्य घेऊया ताटामध्ये. मेथी, वांगी, बटाटी, पाव, टोमॅटो, तोर, ऊस, शेंगदाणे, पेरू आणि कोथिंबीर. त्याचं कूट, शेंगदाणे आणि तिळे. कढई गॅसवरती ठेवून घेतली. त्यामध्ये तेलानंतर मोहरी व जिरे टाकून घेतले. ही जिरे मस्त कडकडल्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेतली. त्यानंतर मेथी आणि पालक मिक्स करून घेतले तेलामध्ये. सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स करून घेतल्या. वांगे त्यांना छान प्रकारे वाफ दिली. त्यानंतर गाजरांना पण व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. नंतर बटाटे ॲड करायचे. त्यामध्ये पेरू ॲड केले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर मी आवळ्याच्या शेंगा टाकून घेतल्या आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्हाला हवे तशा भाज्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि व्यवस्थित भाजी बनवता येते. भाजीचे भोगीमध्ये विशेष असं महत्त्व आहे. तो खाईल भोगी तो राहील निरोगी असं म्हटलं जातं. सर्व भाज्या तेलामध्ये व्यवस्थित वाफळू द्यायच्या. सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत. या भाजीसोबत बाजरीची भाकर खाल्ली जाते. बाजरीच्या भाकरीला पण विशेष असं महत्त्व आहे. भाजीला मस्तपैकी वाफ येऊ द्यायची. त्यानंतर मी त्यामध्ये बोरे ॲड केले. ऊस त्यामध्ये ॲड करून घेतला. सर्वांना पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं भाजीमध्ये. त्यानंतर हळद आणि लाल तिखट मिक्स करून घेतलं आणि त्यांना पण व्यवस्थित परतून घेतले भाजीमध्ये. आणि त्यावरतून मीठ टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकायचं. सर्वात महत्त्वाची म्हणजे भाजीमध्ये तिळे ॲड करायची, कारण भाजीमध्ये तिळांचं खूप महत्त्व आहे. नंतर शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर खोबऱ्याचं कूट वरतून टाकायचं तुमच्या आवडीनुसार. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. त्यानंतर कोथिंबीर. भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या.